नमस्कार मंडळी, तर मी सुनील बडी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। आज वरद विनायक मंदिरामध्ये आहे तो 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्कार ग्रुप ज्याने नांदेपाडा, फकीरपाडा, थलेपाडा, खारपाडा आणि झिराड भुईडाली या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। ती आता थोड्या वेळात चालू होईल। चला आता स्पर्धा आता चालू होईल। बघा इथे सर्व जमलेले आहेत आणि आता पहिले तर आपण आपल्या वरद विनायकचं दर्शन घेऊया, त्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, संस्कार ग्रुपचे सदस्य, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले विद्यार्थी आणि त्यांना सदैव पाठिंबा देणारे त्यांचे पालक व आपल्या 4 गावांतील तसेच झिराड भोईडाळी येथील समाज बांधव ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे, अशा सर्व पाहुण्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते। आजच्या या स्पर्धांमागचे आपले एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आपल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे। महादेव कोळी आणि डोंगर कोळी या समाजातील काही विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सुशिक्षित शिक्षकांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी संस्कार ग्रुपची स्थापना केली। आपल्या संस्थेचे उद्दिष्ट समाजातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कौशल्याचा विकास करणे हे आहे। ऐतिहासिक दृष्टीने आपण जर पाहिलं तर महादेव कोळी समाजाचा वारसा खूप मोठा आणि समृद्ध आहे। सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या आपल्या जमातीने आपल्या राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात आपले अनमोल असे स्थान निर्माण केलेले आहे। अगदी रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकींपासून ते 13व्या शतकात पालघर जिल्ह्यामधील जव्हार येथे जायबा पोपेरे यांनी महादेव कोळी संस्थानाची स्थापना केली होती आणि शिवकालात शिवनेरी किल्ल्यावर निजामाविरुद्धही महादेव कोळ्यांनी एक लढा लढलेला होता आणि इंग्रजांच्या राजवटीतही राघोजी भांगरेंसारख्या महादेव कोळ्याने ब्रिटिशांविरुद्ध सुद्धा उठाव केला होता आणि त्यांना जन्मठेपेची सुद्धा शिक्षा झालेली होती। महान इतिहासाचा वारसा जो लाभलेला आहे त्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक छान विधान केलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि याच उद्दिष्टाने आजच्या या स्पर्धेतून आपण संघटित होऊन विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध परंपरांचे
आणि हक्कांचे ज्ञान देण्याचा मानस करत आहोत. म्हणूनच संपूर्ण संस्कार ग्रुपच्या वतीने मी आशा करते की आजच्या या स्पर्धेतून या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, त्यांच्यातील सृजनशीलतेला आणि वैचारिक कौशल्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. शारदे हंसवाहिनी नमन तुझसी शारदे हंसवाहिनी. धन्यवाद. ईश्वराच्या कृपेने आजचा दिवस सर्वांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मानून आमचे अतिथ झाला तर आपण उपस्थित, आधी आभार मानून आपले करीतो आम्ही स्वागत. अतिथी देवो भव हा म्हणून शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी आपल्या समोर सादर होत आहे स्वागत गीत. सुरझंकारले गीत साकारले, सुरझंकारले गीत साकारले, सुरझंकारले गीत साकारले. स्वागताला आज गाईले, स्वागताला आज गाईले, झंकारले गीत साकारले, सुरझंकारले गीत साकारले. पाहुनिया येते गुणी जनाना, गुंफितो आम्ही आसुमनाना. पाहुनिया येते गुणी जनाना, गुंफितो आम्ही आसुमनाना. सुरझंकारले गीत साकारले, सुरझंकारले, सुरझंकारले, सुरझंकारले. बघा तिकडे वक्तृत्व स्पर्धा चालू आहे आणि इकडे बघा चित्रकला स्पर्धा चालू आहे. त्याने काढ काढ. इकडे चित्रकला स्पर्धा चालू आहे. आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन आणि भविष्यातील दिशा स्पष्ट करण्यासाठी मी कुमारी पूजा भोई तिला विनंती करते की तिने प्रास्ताविक सादर करावे. कोळी महादेव समाज संस्कार ग्रुप आयोजित भव्य वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा वर्ष दुसरे आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सर्व स्पर्धक, परीक्षक, उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमात महत्त्वाचे असणारे सर्वच रसिक श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर कोणतीही स्पर्धा म्हटलं की चुरस, टेन्शन, हारजीत या गोष्टी आल्याच, पण स्पर्धेत भाग घेणं हे त्यापेक्षा पण महत्त्वाचं असतं. त्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आपल्याला आलेला अनुभव, आपल्याकडून झालेल्या चुका आणि आपल्याला त्यातून मिळालेला थोडाफार आत्मविश्वास, त्यातूनच आपण पुढे पुढे नवीन नवीन गोष्टी शिकत जातो. आणि याचसाठी केला होता अट्टहास. अगदी याचप्रमाणे आपल्या गावामधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागावा यासाठी, त्यांच्यातल्या कलेला वाव देण्यासाठी आपण ही स्पर्धा नियोजलेली आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचे स्वागत व सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला लाभलेले मान्यवर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वात प्रथम फकीरपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक बाबू वाघमारे सर यांचा सत्कार गणेश भोई सरांनी करावा अशी मी फकीरपाडा गावाचे ग्रामस्थ
आणि सेवानिवृत्त शिक्षक केसरीनाथ पाटील यांचा सत्कार श्री वाघमारे सरांनी करावा ही मी नम्र विनंती करते. महेश भोई यांचा सत्कार आशिष थळे यांनी करावा अशी मी नम्र विनंती करते. यानंतर थळेपाडा गावचे ग्रामस्थ दत्ताराम थळे यांचा सत्कार आमची संस्कार ग्रुपची विद्यार्थिनीची प्रतिनिधी सायली पाटील ही करेल. कृपया जोरदार टाळ्यांनी स्वागत करावे. बाबा वाघमारेंना विनंती करतो, अण्णांना विनंती करतो, या मुलीचं खरंच कौतुक करावं. आज ती वेगळ्या क्षेत्रात गेलेली आहे. वैभवी पिढवी, वैभवीकडे ही संस्था ग्रुपची मेंबर आहे. एक दोन वेगळ्या व्यक्ती इथे आपल्या समोर इथे आहेत, आमच्या संस्कार ग्रुपच्या ज्या मेंबर आहेत. अर्थात आपल्या इथे कोणकोणत्या प्रकारचे माणसं आहेत हे आपल्याला खरंच माहिती नाही, आणि ज्यांचा आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व इथे आहेत. माझा विद्यार्थी म्हणायला काय हरकत नाही, आशिष थळे, की ज्याने कादंबरी लिहिली, केवढं मोठं आव्हान पेललं, त्या आशिषचा गौरव करण्यात येईल. मी केसरीनाथ गुरुजींना विनंती करतो की आपण आशिषला पुष्पगुच्छ घेऊन देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. आणि यानंतर आपण जमायचे सर्व मंडळी जमायच्या अगोदर ज्याने आपल्याला मंत्रमुग्ध केलं आणि एक वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्याने वेगळा ठसा उमटवलेला आहे, आपल्या जवळची मंडळी आहे, पण किती मोठे कलाकार आहेत हे तुम्हाला मला माहिती नाही. तसंच एक खारपाड्यावरचा एक गुणी विद्यार्थी, गुणी कलाकार वैभव, याला मी इथे निमंत्रित करतो. मी गोपाळ पाटील सरांना विनंती करतो की आपण त्याचा यथोचित पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करायचा. धन्यवाद. आता स्पर्धा ठेवली होती, पण आपल्या गावांमधल्या विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नव्हता आणि म्हणून आम्हाला चित्रकला स्पर्धा घ्यावी लागली. हे ते मला नमूद करावं असं वाटेल. आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपला वैचारिक विकास व्हावा यासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मी या विद्यार्थ्यांना आवाहन करते की आपल्याला जेव्हा केव्हा संधी भेटेल तेव्हा त्या संधीचं सोनं नक्की करायचं. यानंतर आपण आता इथे स्पर्धेला सुरुवात करूया. शौर्य परेश भोई. शौर्य. हिरा चमकला, भगवा दिया चंदनाच्या शिमनीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रुवादी गरजला. महाराष्ट्र असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथील उपस्थित माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इथे 25 ऑगस्ट म्हणजे या स्पर्धेनिमित्त आपण ते सर्वजण जमलो आहोत. 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. तो 19 फेब्रुवारी 1630 सोन्याचा दिवस. या बंगाली दिदी माता जिजाऊच्या पोटी एक शूर सिंहाचा जन्म झाला. तो शूर सिंह म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. माता जिजाऊंकडून शिवबांना चांगले संस्कार मिळाले व शहाजी राजांकडून शिवबांना शौर्याचा अनमोल वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच हुशार, धाडसी व कुशग्रह बुद्धीचे होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न बाळगलेले व ते पूर्ण करायचे आवर्त प्रयत्न केले. त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज जीवाला जीव देणारे मावळे घडवले. स्वराज्य रक्षणासाठी बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे व मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणास लावले. ते शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी शाहिस्तखान, अफजल खान, औरंगजेब अशा बल्लाळ शत्रूचा पराभव केला. अनेक वर्षाची गुलामगिरी नष्ट केली. रयतेला सुखी केले. शेतकऱ्याचा मान राखला. स्त्रियांचा आदर सत्कार केला. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी
असे हे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज एका अनंतात विलीन झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. ते संपूर्ण विश्वासासाठी आपल्याला वंदनीय आहेत. अशा आज श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व जमलेले सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मित्रांनो, मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते 4 शब्द तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी विनंती आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ज्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत होता, ज्या भारत देशाला संस्कृती, समृद्धी, वारसा लाभलेला आहे, ज्या भारत देशाचा गौरवशाली इतिहास आहे, त्याच भारत देशाचा मी भावी नागरिक आहे. माझे नाव मंत्र विनोद पेडवी, इयत्ता 4थी. प्रत्येक भारतीय नागरिकाची छाती अभिमानाने फुलून जावी असा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले का? नाही, मुळेच नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता कितीतरी देशभक्तांनी आपले रक्त यासाठी सांडवले. त्यांची आठवण आपण ठेवणे आवश्यकच आहे. ए मेरे वतन के लोगो, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. इंग्रज सुमारे 150 वर्ष आपल्या भारत देशावर राज्य करत होते. आपल्या भारत देशाला लुटत होते, अत्याचार करत होते. जो कोणी स्वातंत्र्याची भाषा बोले त्याला धरून तुरुंगात टाकत होते, फासावर चढवत होते. पण देशभक्त पण घाबरणारे नव्हते. ते जशास तसे उत्तर देत होते. लोकमान्य टिळकांनी तर ठणकावूनच सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. देशभक्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठे मोठे लढे उभारत होते. पण इंग्रज मात्र त्या लढ्यांना लाठीमार करून, अत्याचार करून ते लढे चिरडत होते. अशाच एका लढ्यात थोर देशभक्त लाला लजपतराय जखमी झाले व नंतर त्यांना वीर मरण आले. विदेशी मालावर भारतीयांनी बहिष्कार टाकला. कोणीही विदेशी माल घ्यायचा नाही व आणून द्यायचा नाही असे ठरले. अशाच एक विदेशी मालाचा ट्रक भारतीयांनी अडवला. पण इंग्रज ऐकायला तयार नव्हते. बाबू गेनू हा देशभक्त मालाच्या ट्रकासमोर आडवा झाला. पण निर्दयी इंग्रजांनी बाबू गेनूच्या अंगावरना भरलेल्या मालाचा ट्रक नेला. बाबू गेनूचा देह रक्ताच्या थरोड्यात चिरडला गेला. अंगातून रक्ताच्या चिरखांड्या उडाल्या. तरी तो भारत माता की जय घोषणा देतच राहिला. भारत माता की जय घोषणा देतच राहिला. अखेर त्याने प्राण सोडले. कतरा कतरा लहू का जिस्म से बहता रहा, कतरा कतरा लहू का जिस्म से बहता रहा. देशभक्ति के नशे में आकर, देशभक्ति के नशे में आकर हर दर्द वो सहता रहा, हर दर्द वो सहता रहा. 2 पल की सांस बची थी जिसमें भी वो उसमें भी भारत माता की जय कहता रहा, भारत माता की जय कहता रहा. धन्य तो वीर ज्याने देशासाठी बलिदान दिले आणि धन्य ती माताजीने अशा वीराला जन्म दिला. या स्वातंत्र्यासाठी कोणी आपला पती दिला, कोणी आपला मुलगा दिला, तर कोणी आपला भाऊ दिला. आज आपला भारत देश प्रगती करत आहे. जागतिक महासत्ता होणार आहे. जगाच्या स्पर्धेत तोडीसोड देत आहे. पण आपण या स्वातंत्र्याच्या घटनाला विसरत चाललो आहोत. आपल्या नेत्यांनी याचा थोडा थोडा विसर पडत चालला आहे. माझा भारत देश महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. सारे जहां से अच्छा हिंदो सदा हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदो सदा हमारा हमारा. सर्वांनी माझ्या बरोबर बोला, भारत माता की वंदे. धन्यवाद. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे.
भवानी मातेचा तो लेक होता, मराठ्यांचा राजा होता, हुकला नाही कोणाचा, मग मुघलांचा तो बाप होता. अध्यक्ष मासे, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांना, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. 19 फेब्रुवारी 1630 हा खूप सोन्याचा दिवस होता, कारण की जिजाऊंच्या पोटी बाल शिवाजी जन्माला आले होते. हवा वेगात नव्हती, हवेपेक्षाही त्यांना वेग होता. शहाजी राजे भोसले, त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मी यंदा 2रीला आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा, शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गंजला. असा एकच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमले शिवभक्त सर्वांना माझा नमस्कार. 19 फेब्रुवारी शिवरायांची जयंती. मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. हा मंगल दिनी शिवनेरीवर प्रकटात होऊ लागला. माता जिजाऊंच्या पोटी एक सुसिंहाचा जन्म झाला. तो सुसिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. गेले थराला, संपला नाही संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा. संपला नाही संपणार नाही माझ्या शुभाचा. 6 नोव्हेंबर 77 रोजी शिवरायांचा सोला पार पडला. ह्या मंगल दिनी शिवरायांच्या आईचे नाव होते जिजाबाई, वडिलांचे नाव शहाजी राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार आणि धाडसी बुद्धीचे होते. शिवाजी महाराज हे लहानपणापासून वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि अनेक मावळे घडवले. अशा अनेक मावळ्यांचा नाव केला. तानाजी देशपांडे. बोला जय शिवाजी महाराज की जय. भवानी जय जिजाऊ. जय जय महाराज. मैं 4th कक्षा में पढ़ता हूँ. मेरे स्कूल का नाम सेंट मेरी कॉन्वेंट स्कूल है. आज मैं 15 अगस्त स्वतंत्रता दिवस के बारे में बताने जा रहा हूँ. पहले हमारे देश पर अंग्रेज राज्य करते थे. हमारा देश सैकड़ों सालों तक अंग्रेजों का गुलाम रहा. 15 अगस्त 1947 में हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आज़ाद हुआ था. इसलिए हर साल 15 अगस्त मनाया जाता है. सुबह जगह जगह तिरंगा झंडा फहराते हैं. इस दिन स्कूल और कॉलेजों में अनेक कार्यक्रम होते हैं. सुबह प्रधानमंत्री दिल्ली के लाल किले पर ध्वज वंदन करते हैं और राष्ट्र को संबोधित करते हैं. 15 अगस्त हमारा राष्ट्रीय त्योहार है. जय हिंद जय भारत. My name is Sita. I am in senior KG. Today is going to speak on Independence Day. Independence Day is celebrated on 15 August and every year it is the national festival of India. This day, Prime Minister of National Flag was raised for. This day, teachers us from our unity among Indians. Many gratitude. Thank you. आले किती गेले किती उडून गेले महान. आले किती गेले किती उडून गेले महान. संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या भीमाचा दरार. माझ्या भीमाचा दरार. सूर्याप्रमाणे तेज दिसारे व्याप्ती, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारी परिचय आणि चांदण्यासारखा चमकणारा माझा मित्र मैत्रिणी.
our national festival. It is celebrated on 15 August every year. This year we are celebrated 78th Independence Day. It is an important day for all of us. We got independence of our country. I love my country very much and I am proud to be an Indian. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. आज मी स्वातंत्र्य दिन विषयी भाषण बोलणार आहे. सर्वप्रथम सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामीतून मुक्त होऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. अनेक देशभक्त, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले, अत्याचार, अन्याय सहन केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्य लढाईत आपल्या प्राणाचे आहुती दिली. या सर्वांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आज हे आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. त्यामुळे आपण सर्वजण अतिशय आनंदाने हा दिवस साजरा करतो. या महान नेत्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा, त्यांना विनम्र अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. जगभरातील अनेक देशांना एकाच नावाने ओळखले जाते, मात्र भारताला अनेक नावांनी संबोधले जाते. भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. इंडिपेंडन्स नॅशनल डिक्लेअर इन ऑगस्ट म्हणजे इंडिया. म्हणूनच मला माझ्या देशाचा सार्थ अभिमान वाटतो. 15 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी येतो आणि आपल्या मनात आपण स्वतंत्र आहोत आणि स्वातंत्र्य राहू ही भावना निर्माण होते. आजचा आपण दिवस सर्वात मोठा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. आजच्या या दिवशी सर्व शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये येथे झेंडावंदन करतात, ध्वजाला सलामी दिली जाते, देशभक्तीपर गाणी म्हणतात. तर आपण सर्वजण मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करतो. म्हणूनच जाता जाता एवढंच म्हणे, हा मुजरा मानाचा माझ्या भारत देशाला, हा मुजरा मानाचा माझ्या भारत देशाला, चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला. परीक्षकांना हे सूचना आहे की 5वी ते 7वी गट आता झालेला. My name is Pritha Gunapur. I have studied in 5th standard. My school name is LS Lokmanya Shikshan Prasarak Mandal AP English Medium School. Today I have speak about a few words of Savitribai Phule. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलं का? मी आज सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील नायगावच्या खंडोली देवांच्या पाटलांची मी कन्या. अवघ्या 90व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले या माणसाशी झाला आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे तो एक सर्वसाधारण माणूस असून तरी जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्य आहे. त्या काळी कसं बाईंना उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीला कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच लय भेदभाव होता. पण त्या सराव फक्त एकच उपाय, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणामध्ये असा एकच कोण ज्योतिरावांच्या मनात होता. पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना तिकडच्या फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट द वुमेन फर्स्ट, बिकॉज द वुमेन एज्युकेटेड विल बी द हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमेनला घराच्या बाहेरच पोट देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं आलं की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलंटी, उकार, दुकार, बेके, बेग, वेगळी, चार, बेतिक्सा, हाच द्या. मी लिहायला शिकेल, वाचायला शिकेल आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि ह्याच्यातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा. जर शिल्पासारखा जगाल तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखा जगाल तर
धर्मशाळा होईल. पण समाजात मात्र धर्म उडाला म्हणून कोल्हेगिरी सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? इतका तकलादू असू शकतो का हा धर्म? शाळेत जाताना चिखल फेकलं ते मी सहन केलं, शेण फेकलं ते मी सहन केलं, दगडी फेकली ते मी सहन केलं, थुकलं तेही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि तेवढंच एक धतिंगर माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाळांना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू बी आहे की ते शिक्षण? आधी त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवान यांच्या पत्नी आहोत. असं माझी सांगण्याला सुनावलं. आज आलाय थोबाड फुटले, पण जर पुन्हा आलं वागताना अख्खी धरती रंगली. स्त्री ही जातीची किंवा धर्माची नसते, ती नेहमीच यात बळी पडत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला म्हणून तिने सती जायचं? अहो, आपला नवरा वाढला म्हणून त्याचा तिचा काय दोष? म्हणूनच आम्ही हे काम केलं. इंग्रजांनी तर सती प्रथाही सुरू केली. त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला दत्तक घेतलं. तुरु धावण्याने आमचं अंगण कसं भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. त्यानंतर अचानक पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. लोक घडातडे मरू लागली होती आणि त्यातच आम्ही यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल भरायचंय. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. आम्ही सगळ्या रुग्णांचा उपचार केला. पण ती प्लेग तरी माझ्यावरही येणार होती. पण आम्ही जगलो त्या समाजासाठीच ना. पण ज्या समाजासाठी आम्हाला लागलं तर मरणाचं स्वागत आहे. अहो, सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री मायली झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा, केशवपट या सर्व प्रथांवर आम्ही मात करत होतो. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणते, विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली. विद्येविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. गतीविना शुद्ध कसले आणि हे अनर्थ विद्येने केले. म्हणून म्हणते, मुलींना शिकवा, मुलींना घडवा आणि या रीतीची साक्षरता वाढवा. कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना तर ती अख्ख्या घराण्याला शहाणा करू शकते. म्हणून म्हणते, मुलींना शिकवा, मुलींना घडवा आणि या रीतीची साक्षरता वाढवा. थँक्यू. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझे सर्व मित्रमैत्रिणी, माझं नाव किमया प्रताप पेडू. मी येथे आपल्यासमोर सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. मी सर्वप्रथम स्त्रियांच्या शिक्षणासाठी जिने आपले आयुष्य समर्पित केले अशा थोर सावित्रीबाई फुले यांना वंदन करते. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाज सुधारिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले हिला लिहायला व वाचायला शिकवले. त्यांनी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा खोलून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या सावित्रीबाई फुले या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्या जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा त्यांना लोक खूप त्रास देत. ते त्यांच्या अंगावर चिखल, दगड, शेण इत्यादी फेकत. पण त्या फार जिद्दी होत्या. त्या मुळीच डगमगल्या नाही. त्यांनी अपमानाकडे पाठ फिरवली व आपले पवित्र कार्य सुरू ठेवले. त्यांनी सतीप्रथा, केशवपट व बालविवाह अशा प्रथांना विरोध केला व त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने प्लेग झालेल्या रोग्यांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांनाही प्लेग झाला व 1897 मध्ये त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. धन्यवाद. धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले बाण. धरतीचा देव तू, देशासाठी दिले बलिदान, देशासाठी दिले बलिदान. झारखंडच्या इतिहासात बिरसा मुंडा या नावाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलिहातू या गावी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. आई वडील दोघेही शेतमजूर असल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना शिक्षणासाठी मामाकडे जावे लागले. त्यासाठी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. त्यांनी मिशनरी स्कूलमधून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बिरसा मुंडा यांना अभ्यासाबरोबरच बासरी, गटोरी वाजविणे, नृत्य, नकला, चित्र काढणे यांची आवड होती. त्याचबरोबर ते धनुर्विद्या व नेमबाजीचाही सराव करत असत.
पुढे गेल्यानंतर काही काळातच त्या शाळेमध्ये आदिवासी समाजाची उडवली जाणारी किल्ली बघून संतापलेल्या बिरसा मुंडा यांनी त्या विरोधात बंडाची भाषा बोलायला सुरुवात केल्याने त्यांना त्या शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला व रामायण, महाभारत यांसारख्या धर्मग्रंथांचे वाचन सुरू केले. तो काळ पारतंत्र्याचा होता. भारत देशावर इंग्रज अतोनात जुलूम करत असत. जंगलात राहणारे आदिवासी सुद्धा या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन कायदा आणून आदिवासींचा जंगलावरील पारंपरिक असलेला अधिकार देखील काढून टाकला होता. त्याच दरम्यान बिरसा छोटा नागपूर परिसरात सुरू असलेल्या सरदार आंदोलनाच्या संपर्कात आले व त्यानंतर इंग्रजांनी तयार केलेल्या 1882 सालच्या वन कायद्यांचा त्यांनी प्रखर विरोध केला. बिरसांच्या वाढत्या विरोधामुळे ब्रिटिशांनी त्यांना 1895 साली सर्वप्रथम अटक केली. त्यानंतर इसवी सन 1895 मध्ये बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज पोलिसांच्या विरोधात गोळीबाराचा व धनुष्यबाणांचा वर्षाव केला. त्यांच्यामध्ये खूप मोठी चकमक झाली. त्यानंतर इसवी सन 1900 मध्ये 3 मार्च 1895 साली बिरसांना अटक करण्यात आली व त्यांना रांची येथील कारागृहात ठेवण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. इंग्रजांनी बिरसांवर अतोनात जुलूम केले. धन्यवाद. पूज्य गुरुजी आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला सावित्रीबाईंविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर दगड शेण टाकत, पण सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा हा संदेश दिला. त्यांनी समाजातील वाईट व रूढी परंपरेला विरोध केला. अखेर 10 मार्च 1897 साली सावित्रीबाईंनी जगाचा शेवटचा निरोप घेतला. आजही त्यांचे विचार व कार्य आपल्याला प्रेरणा देते. पूज्य गुरुजी आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले या थोर महिलांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे महापाप मानले जाते. अशा कठीण परिस्थितीतही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी सन 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी खूप विरोध केला. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्या शेण, चिखल, दगड फेकत असत, तरी त्या डगमगल्या नाही. त्यांनी गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. बालविवाह, सती, केशवपण अशा क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. सावित्रीबाईंची काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर सारखे काव्य संग्रह समाज जागृत केले. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला. अखेर 10 मार्च 1897 मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्राणज्योत मालवली. सावित्रीबाई समाजापुढे आदर्श आहेत असे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझं नाव भार्गवी राकेश पेडवी. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन, माझ्या मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला मी कोण हवे याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने करायची माझी नम्र विनंती. बंदूक राक्षाची बनवेल भक्ष, आम्हा झोपलेत बेमुक्त अशी एकही रात्र नाही. माझाच देश आता माझ्याच हृदयी नाही. गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. ही गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. मी कोण हवे असा प्रश्न नेहमी माझ्या मनात यायचा. कधी वाटे डॉक्टर हवे, देशासाठी काहीतरी करावे, पण डॉक्टरकडून होणारी पेशंटची लुटपून पाहून तेही नको वाटते. कधी वाटे पोलीस हवे, पण काही भ्रष्टाचारी पोलीस हजारो गरिबांवर अन्याय पाहून तेही नको वाटे.
मनातून येणाऱ्या वादळ वाऱ्यात एक विचार मात्र पक्का झाला, देशासाठी काहीतरी करावे. जगालाही बदलून आपल्यालाही बदलावे लागेल. मग ठरवले, जर शिक्षित झाले तर भेदभाव न करता निस्वार्थ भरभरून ज्ञान देईन. जर डॉक्टर झाले तर पैशाचा विचार न करता गरिबांवर मोफत उपचार करीन. जर पोलीस झाले तर सत्तेला न्याय देईन. जर उद्योजिका झाले तर जर शेतकरी झाले तर अन्नधान्याची भेसळ न करता निस्वार्थपणे अन्नधान्य योग्य अन्नधान्य पुरवी. उद्योजिका झाले तर आपल्या कामगारांना आदर देईन. मदत देईन. श्रीमंत झाले तर गरिबांना व दिनांना मदत करीन. जाताच तेवढेच बोलते की तुकाराम महाराज म्हणतात, जे काय रचले गाजले त्याची म्हणे जो आपले चौसे साधू ओळखावा देवते की जाणावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य व्यासपीठ व इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आस्था सुगमते, इयत्ता 5वी. आज माझा विषय आहे प्रदूषण एक समस्या. प्रदूषण प्रदूषण प्रदूषण. जिथं जावं तिथं हाच शब्द कानी. दुसरे काय वसे म्हणी. खरंच इतके प्रदूषण वाढले आहे का? अहो, प्रदूषण म्हणजे आहे तरी काय हो? तर सर्वसामान्य व्याख्या अशी करता येईल, मूळ नैसर्गिक जीवनावर परिणाम करणाऱ्या मानव निर्मित घटकांचा अतिरेक होऊन दूषित होणारे मूळ पर्यावरण होय. पर्यावरण हा विषय शालेय अभ्यासक्रमातही आला आहे. एवढे पर्यावरणाने गंभीर रूप धारण केले आहे. काही कालापूर्वी युरोपातील कचरा भरलेलं एक जहाज आपल्या समुद्रकिनारी येऊन धडकलं. तेव्हा आपल्याला समजलं, कचरा सुद्धा पर्यावरणाचे प्रदूषण करतं. शांत मंदिरे, मशिदीचा परिसर, सर्वत्र स्वच्छता, ध्वनी प्रदूषण नाही की कसला गोंगाट नाही की बरं वाटतं. अहो, परदेशात गाडीचा हॉर्न वाजवला की दंड केला जातो. डीजे, रेडिओ, टीव्ही, टेप यांच्या जोडीला म्हणून की काय डॉल्बीचा आवाज देखील प्रदूषण करतं. हे आपल्याला कोर्टानं सांगावं लागतं. एवढं आपण पर्यावरण प्रदूषणाच्या बाबतीत अनावर हात ठेवून आहोत. जी गोष्ट ध्वनी प्रदूषणाची आहे तीच गोष्ट जल प्रदूषणाची आहे. पृथ्वीचा 71% भाग समुद्राने व्यापलेला आहे, पण पिण्याचे पाणी मात्र 0.3% आहे. वेगवेगळे कारखाने, सांडपाणी, निचरा, गटारे यातून सुद्धा जलप्रदूषण वाढतच आहे. म्हणूनच म्हटले आहे, पानी रे पानी तेरा रंग कैसा, पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया बन गया वैसा, जिसमें मिलाया बन गया वैसा. खरंच पाणी आपण काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. पाणी वापरा, पाणी जिरवा, पाणी वापरा, पाणी जिरवा हा मध्ये सर्वत्र पोचणे गरजेचे आहे. वरील समस्या ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे मुद्रा प्रदूषण देखील आहे. भरमसाठ होणारी जंगलतोड आणि त्यामुळे होणारे वाळवंटीकरण आपल्याला दिसते. मीठउटीचे प्रमाणही वाढले आहे. शेतामध्ये होणारा रासायनिक खताचा अतिवापर देखील याला कारणीभूत आहे. गुराढोरांसाठी कुरणाचा वापर, जंगलासाठी लाकूड, जंगलतोड यामुळेही मुद्रा प्रदूषण वाढतच आहे. या सर्वांच्या बरोबरीने वायू प्रदूषण देखील दखल घेण्यासारखा घटक आहे. कारखान्यातून निघणारा विषारी वायू, गाड्यातील धूर हे देखील पर्यावरणातील सजीव घटकांवर परिणाम करतो. संतांना सुद्धा पर्यावरणाचे अर्थात निसर्गाचे मूळ माहीत होते. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, वृक्षवले आम्हा सोयरे मंचरे. वृक्ष आपले सगळे सोयरे नातेवाईकच आहेत. त्यांना आपण वाचवले पाहिजे. सर्व प्राणी मात्रांमध्ये अत्यंत कृतज्ञ प्राणी म्हणजे मानव. कारण सर्व प्राणी निसर्गाचे पोषण करतो, मानव मात्र निसर्गाचे शोषण करतो. उदाहरण, कीटक, गांडूळ, गायी, म्हशी शेणाच्या रूपाने निसर्गाचे तृण फेडत असतात. मानव मात्र आपल्या हव्याच्या पोटी खाणी, इंधन, वृक्षतोड करून पर्यावरणाचा नाश करीत आहे. म्हणूनच प्रदूषण पर्यावरणापासून वाचायचे असल्यास चला लिहूले निसर्गाचे, चला लिहूले निसर्गाचे, करू रक्षण पर्यावरणाचे, करू रक्षण पर्यावरणाचे हा मध्ये सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. धन्यवाद. त्यासाठी जन्म आपला, सेवा आपले काम, त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवे माझे प्राण. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, माझा नमस्कार. मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे नाव काव्या अतिश भोई.
मी खारपाडा गावची रहिवासी असून लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल इयत्ता 5वी शिकत आहे. वक्तृत्व स्पर्धा. त्यानिमित्त मी आईला विचारलं विषय कोणता निवडायचा, तर ती म्हणाली तूच सांग. मी पटकन म्हणाली मला पप्पांसारखं मोठं व्हायचंय, मला कोण व्हावेसे वाटते ह्या विषयावर बोलायचं आहे. बरं ठीक आहे आई म्हणाली. एक झालं की एक असं मी आईला सांगू लागली. पोलीस व्हायचं छान वाटलं, पण त्यांचं न संपणारं काम आठवलं आणि पोलीस नको आपण दुसरं काहीतरी बनायचं. पण काय, कधी मला शिक्षक, पोलीस किंवा डॉक्टर व्हावंसं वाटायचं. पोलीस व्हायचं. मम्मी बोलली तू मोठी झाल्यावर डॉक्टर झाली तरीही चालेल, पैशांपेक्षा समोरच्याचं दुःख जाणायला शिक. तू पोलीस झाली तर सत्याला न्याय द्यायला शिक. तू मोठी अधिकारी झालीस, आपल्या कामगारांसोबत प्रेमाने वागायला शिक. शिक्षक झालीस, भरभरून ज्ञान द्यायला शिक. मग मनात विचार आला शेतकरी का नाही व्हायचं. मी बऱ्याच वेळा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा हे वाक्य आदराने घेतलेले ऐकते, पण मी कधी शेतकरी होणार किंवा माझा मुलगा मोठा शेतकरी बनणार असं कोणी बोललेलं मी ऐकलेलं नाही. याचीच मला खंत वाटते. ज्या शेतकऱ्याच्या जीवावर आपल्या सर्वांची पोटाची भूक भागते असं शेतकरी होण्यास कोणी तयार होत नाही. शेतकऱ्याचा मुलगाही नोकरीच्या शोधात असतो. शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे. शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो दारिद्र्याने खचलेला, नेहमी संकटात सापडलेला शेतकरी. शेतकरी खूप कर्जबाजारी झाले की कर्ज फेडण्यासाठी सावकाराच्या विळख्यात सापडले, तर काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. शेती श्वास आमुचा, शेती ध्यास आमुचा, शेती श्वास आमुचा, शेती ध्यास आमुचा. नको घे उपाशी, जग राहील उपाशी. नको घे उपाशी, जग राहील उपाशी. या सर्वांचा परिणाम म्हणजे शेतकरी होऊ नये असे नाही. आपण कितीही सुधारलो तरी आपल्याला शेतीवरच अवलंबून राहावे लागते. मला शेतकऱ्याच्या बाबतीत एक गोष्ट खूप आवडते. तो स्वतःच्या मनाचा मालक असतो. तो शेतात राबण्यासाठी पाहिजे तेव्हा जाऊ शकतो व कंटाळा आला की थांबू शकतो. हे सुख कोणत्याही नोकरी करणाऱ्या माणसाच्या नशिबात नसतं. म्हणून मला शेतकरी व्हावंसं वाटतं. जाता जाता मी एवढंच म्हणेन, कधी मोकल्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा. रात्रभर झोप लागणार नाही. विचार करा शेतकऱ्याचं काय होत असेल. शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय त्याची दुःखे कळत नाहीत. त्याची दुःखे कळत नाहीत. थँक्यू. Good morning everyone, respected committee members and all my dear friends. My name is Dhruva Patil and today I am going to say some information about pollution. Pollution is a problem faced by the world today. It happens when harmful substances are released into our environment and make it dirty. There are 4 main types of pollution: air pollution, water pollution, noise pollution and land pollution. Air pollution, it is mixing of unwanted substances like gases, smoke, dust, chemicals, fog, suspended particles, etc. into our atmosphere. To reduce this pollution, we should do some things like drive your car less, do not burn your garbage, use less energy. Land pollution. It occurs when waste is not disposed properly or can occur when humans throw chemical into the soil. To reduce this pollution, we should do some things like do not split chemical into the soil, reuse materials, stop deforestation. Water pollution. It is contamination of water bodies with negative impact on their use. It is usually the result of human activities. To reduce this pollution, we should do some things like water conservation, plastic waste reduction, chemical handling. Noise pollution. It is sound that disturbs activities and human or animals' life. To reduce this pollution, we should do some things like run your TV at low volume, use less horns while driving, do not burst crackers. These all pollutions are affected to human beings, animals and plants.
If we want to stop pollution, we should plant trees. Thank you. वक्तृत्व स्पर्धेचा गट जसा बदलतोय तर त्या गटाप्रमाणे त्या गटाचं परीक्षण करणारे बघा जेव्हा मस्त आलं दिसतंय. इकडे सुद्धा कलर सुद्धा बाकी काम आहे. 8वी ते 10वी गटाची पहिली इकडे स्पर्धक छोटा ग्रुप आहे आहे. आर्या अशोक भोई. आर्या अशोक भोई. आराध्या सुशील पाटील. दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार. तुम्हीच देशाला संविधान दिलं. तुम्हीच देशाला संविधान दिलं. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास मी येथे उभी आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे सूर्याचे तेज, सागराची आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, अगदी तसेच त्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती शब्दात सांगणे केवळ अशक्यच आहे. मित्रांनो, 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले. शिक्षणापासून आणि विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांना शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली. पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून बाबासाहेबांनी अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हेच आपले ध्येय ठरवले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतून ते कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी भारत देशामधील शोषित माणसांच्या समूहाला एकत्रित करण्यासाठी त्यांनी या पदवीचा वापर केला. मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची. मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची. बाबासाहेब, तुम्हीच दाखवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची. बाबासाहेब, तुम्हीच दाखवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची. बाबासाहेबांनी हिंदू कोडा बिल तयार केलं. स्त्रियांच्या मूलभूत हक्क व स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले. चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. नाशिक येथे काळाराम मंदिरासाठी कार्य केले. जातीभेद, अस्पृश्यता निवारण यासाठी कार्य केले. अशी कितीतरी कामे बाबासाहेबांनी आपल्या जीवन काळात करत राहिले. पण त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. करूया वंदन भीमरावांना, करूया वंदन भीमरावांना, माथा ठेवूया त्यांच्याच चरणाला, माथा ठेवूया त्यांच्याच चरणाला. आज आपण ज्या नियमानुसार चालतो त्या संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. असे हे भारत देशाचे पहिले कायदेमंत्री, मानवी हक्काचे कारभारी, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, लेखक, समाजसुधारक बाबासाहेब दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी मृत्यू पावले. शेवटी जातीचं ते एवढंच म्हणे, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. एकच काय, 1000 जन्मले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार दिला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला, ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला. सर्वांना नमस्कार. आज मी आपल्या समोर ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, दीनदलितांचा कैवारी, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले व पुढील शिक्षण परदेशातून घेतले. त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा उच्च पदव्या मिळवल्या. त्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व पत्रकारिता, कायदा अशा विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. दीनदलित, गोरगरीब, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. शिक्षणाचा प्रसार करणाऱ्यांसाठी त्यांनी महाविद्यालय व वसतिगृहांची स्थापना केली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत. त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली. भारताची राज्यघटना लिहून भारतात राज्यव्यवस्थेचा पाया घातला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी
जणांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र ते पल्ललित समाजाला भीमशक्ती प्रदान करून गेले. जाता जाता मी एवढंच म्हणेन की करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान, भल्या भल्यांची झुकते मान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाव सांग तुझा. यतीश वाघमारे. वाघमारे. तुझं नाव सांग. वेद शशिकांत पेडवे. जय गणेश भोईर. आकांक्षा महेश पेढवी. तुझं नाव सांग. आकांक्षा महेश पेढवी. कविता. सगळे चित्रकला बसले जातात. इकडे छोटा ग्रुप दिसत आहे. इकडे वक्तृत्व स्पर्धा चालूच आहे. बाकीच्या स्पर्धकांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी प्लीज कृपया शांत बसावे. नमस्कार, मी प्रियांका उमेश पाटील. माझ्या विषयाचे नाव आहे देशभरातल्या स्त्रियांवरील वाढते अत्याचार. गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराबद्दल प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे. खालील आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर आवश्यक आहे ती जनजागृती. स्त्रिया मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे आणि शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था त्यांनी प्रयत्न करून हे उपक्रम राबवले पाहिजे. आजकाल प्रेम प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलगा आणि मुलगी या दोघांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे. प्रेम करणे ही वाईट गोष्ट नाही, परंतु प्रेमाच्या नावाखाली अश्लीलतेचा जो नांगानाच चालू असतो तो फार भयंकर आहे. महाविद्यालयीन तरुण तरुणी यात फारच आघाडीवर आहे. अनेक तरुणांनी जी प्रेम प्रकरणे चालू आहेत ते आपल्या जोडीदाराबरोबर निर्जनस्थळी जाऊन अश्लील चाळे करतात. हे निश्चितच सामाजिक हिताचे लक्षण नाही. प्रेम ही उदात्त. आदरणीय व्यासपीठ व इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना प्रथम माझे नमस्कार. मित्रांनो, आज मी आजच्या भारतातील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी बोलणार आहे. मित्रांनो, आज आपल्या भारताला 78 वर्षे पूर्ण झाली आहेत. या स्वातंत्र्य निमित्त सुद्धा आज आपल्या देशात गेल्या काही महिन्यात जे काही घटना घडलेल्या आहेत, स्त्रियांवरील अत्याचारांची संख्या हे खूप वाढत चाललेली आहे. मित्रांनो, कोलकात्यापासून ते आपल्या उरणपासून ते आपल्या बदलापूर ते ठाणे अशा विविध क्षेत्रांमध्ये आज स्त्रियांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. मित्रांनो, आपला भारत देश हा एक असा देश आहे जिथे आपण देवीला पुजतो, तिला आई मानतो. आज आपल्या मंदिरातले मूर्तीपासून ते 4 पायावर चालणाऱ्या गायीपासून ते आपली जलचक्र चालवणाऱ्या नदीपर्यंत आपण सर्वांना एक आईचा, एक स्त्रीचा दर्जा देतो. आपल्या धर्मात आई, स्त्री, बंधू भगिनी यांना खूप मान आहे. मात्र तरी सुद्धा आज आपल्या देशात बलात्कारासारख्या क्रूर घटना घडत आहेत. मित्रांनो, हे कितपर्यंत चांगलं आहे, कितपर्यंत वाईट आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या बलात्काराला सुद्धा माहिती आहे की तो गुन्हा करतोय. मात्र त्याला हेही माहिती आहे की या समाजामध्ये जे न्याय व्यवस्था चालू आहे इतकाही दम नाही आहे की आपल्याला त्याच काळी त्याच ठिकाणी तिथेच आपल्याला शिक्षा मिळू शकते. त्याला माहिती आहे आपली सुटका एकानं दुसऱ्या प्रमाणात होणारच आहे. त्याच्यामुळे त्यालाही हे बलात्कारासारखे घाणेरडे प्रकार करताना लाज नाही वाटत, भीती नाही वाटत. मित्रांनो, आपल्याला गरज आहे ती या न्यायाला बदलण्याची. ज्यांनी गुन्हा केला त्याला त्याच ठिकाणी शिक्षा देण्याची. मित्रांनो, आपल्या भारत देशात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी अशा महान व्यक्तिमत्वांनी जन्म घेतला, आपले कार्य प्राप्त केले. आणि अशा या कर्मभूमीवरती सुद्धा आज स्त्रियांवरील अत्याचार हे वाढतच चाललेले आहेत. मित्रांनो, आपला भारत देश हा एक विकसित देश म्हणून ओळखला जावा असं सर्वांचं स्वप्न आहे. हो, आज आपण भारत देश हा जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. मात्र त्याचं काही लोणचं टाकायचं आहे जर का देशातली स्त्री सुरक्षित नसेल. आज जर का स्त्रीला कामावर जाताना, शाळेत जाताना, शिक्षण घेताना, समाजात वावरताना जर का भीतीची भावना जर का तिच्या मनात असेल ना, तर आपला देश हा कधीच विकसित होऊ शकत नाही. आज आपला देश
हा विकसनशील देशापासून ते विकसित देशापर्यंतचा प्रवास नाही करत, तर विकसनशील देशापासून ते गुन्हेगारांचा देश बनत चालला आहे. मित्रांनो, कुठेतरी आपल्याला याची लाज वाटली पाहिजे. समाजात बदल घडवायचा असेल तर फक्त न्यायामध्ये बदल घडवून फायदा नाही, आपल्याला आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. खरंच एक स्त्री म्हणजे देवाचा एक चमत्कारच आहे. 9 महिने एका बाळाला आपल्या पोटात जन्म देते, त्यानंतर त्याला वाढवते, खायला प्यायला देते. मित्रांनो, स्त्री आपल्याला लोभ, प्रेम, माया देते. मात्र आपण या अशा प्रकारे त्यांची जर का परतफेड करत असू तर आपल्याला खरंच त्याची एक लाज वाटते. मित्रांनो, डॉक्टर, सिस्टर अशा अनेक पदव्या स्त्री पाळत आहे. मात्र कलकत्त्यामध्ये जी एक बलात्काराची घटना घडलेली आहे, एका डॉक्टरनेच एका सिस्टरवरती जो बलात्कार केलेला आहे, त्याच्यामुळे जे वणवा पेटला तो आज सुरूच आहे. मात्र आजही आपण फक्त इंस्टाग्रामवरती स्टोऱ्या टाकतोय आणि नारेबाजी करतोय. यांनी काहीच होणार नाहीये. आपल्याला खरंच मुळात आवाज उठवला पाहिजे, आपला वणवा पेटला पाहिजे. फक्त महाराष्ट्राने रॅल्या काढून काहीच होणार नाही. आपल्याला खरंच जर का पेटून उठायचं असेल तर आपल्याला त्या न्यायमंडळाला बदल घडवून आणण्यासाठी भाग पाडलंच पाहिजे. मित्रांनो, एक सुजाण समाजाची नीव ठेवण्यासाठी आज आपल्याला फक्त स्वातंत्र्याची नाही तर सुरक्षिततेचीही गरज आहे. मित्रांनो, खरंच आज आपला भारत देश हा स्वातंत्र्य तर झाला आहे, मात्र कुठेतरी सुरक्षेच्या बाबतीत आपण कमी पडतोय असं वाटतं. आणि या विषयाला धरूनही काही हिंदू मुस्लिम असे वाद सुरू करतायत, जेव्हा की याच्यात गुन्हा हा संपूर्णपणे वेगळा आहे. एका पुरुषाने स्त्रीवर केलेला बलात्कार हा हिंदू मुस्लिम धर्मवादाशी कुठेही जुळत नाहीये. याचं भान आपल्याला आज राहिलेलं नाही. आज आपण फक्त एका चुकीचं दुसऱ्यावरती नाव टाकण्यात एवढंच काम करतोय. फक्त धर्मावरती सर्व काही ढकलून होणार नाही. मित्रांनो, आपल्याला बदल हा आत्ताच आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे की या विषयाची गंभीरता काय आहे. मित्रांनो, फक्त व्याख्याने देऊन काहीच होणार नाही. ज्या देशात कचरा न टाकावा याच्यासाठी व्याख्यान द्यावं लागतं, नियम काढायला लागतात, तरी सुद्धा लोक कचरा टाकतात. त्या देशात एक बलात्कारासारख्या मोठ्या एका गुन्ह्यावरती फक्त व्याख्यानं देऊन त्याच्यावरती नियम काढून काहीच होणार नाही, तर त्या नियमांवरती अंमलबजावणी करणे, त्याची सक्ती करणे हे फार महत्वाचे आहे. मित्रांनो, आपला इतिहास गवाह आहे. मित्रांनो, इतिहास खुद को हर बार दोहराता है. त्या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा कृष्णाने जगातलं सर्वात मोठं धर्मयुद्ध सुरू केलं. मात्र आता तर कृष्ण येणार. मित्रांनो, रामायणामध्ये फक्त सीतेचं हरण केलं म्हणून रामाने अख्खी सेना उभी केली आणि त्या रावणाची पराजय केलं. मित्रांनो, पुन्हा तो कृष्ण, तो राम जन्माला येणार नाही. आता आपल्यालाच पाऊल उचललं पाहिजे, समाजात पुढे गेले पाहिजे. आणि या विकसनशील देशाला विकसित करायचं असेल तर पहिले या देशातील स्त्रियांना सुरक्षित केलं पाहिजे. धन्यवाद. मी जिराड गावातील आहे. सोशल मीडिया हा आज तरुणांतील एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल हा हातात न सुटेनासा झालेला आहे. आजकाल कानावर पडणाऱ्या बातम्या व सोशल मीडियावर येणारे अपडेट्स पाहून खरंच खूप दुःख वाटतं. कारण भारतामध्ये होणारे बलात्कार हे प्रचंड वाढलेले आहेत. एक नस जर आपल्या महाराष्ट्रात भारतात सुरक्षित नसेल तर स्वातंत्र्य मिळून काय फायदा आहे. आज 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत, पण खरंच भारतात महिला किंवा एक स्त्री सुरक्षित आहे का, हा खरंच मोठा प्रश्न पडलेला आहे. कायदा खूप कडक आहे असं सांगितलं जातं, पण खरंच स्त्रियांच्या बाबतीत तो कडक आहे का, नाही. कारण अजूनही एका नर्ससाठी किंवा एका स्त्रीसाठी आपल्याला आंदोलनं किंवा रॅल्या काढाव्या लागतात. काढूनही काही उपयोग अजूनही झालेला दिसत नाही. एक बलात्कार जरी झाला असेल तरीही रोज असे अनेक बलात्कार होत आहेत. कसली भीतीही पुरुषांना किंवा त्या नराधमांना उरलेली नाही. पूर्वी सावित्रीबाई फुले व झाशीची राणी यांचे उदाहरण सांगत असत, पण आता आपल्याच देशातील झाशीची राणी किंवा सावित्रीबाई अशा स्त्रिया ज्यांच्या इन्स्पिरेशन घेऊन आपण पुढे चाललो आहोत, त्या खरंच सुरक्षित आहेत का. शिक्षण हे
शिक्षण हा खूप महत्वाचा भाग जीवनात आपण सादर करीत आहोत. पण खरंच शिक्षण घेतल्याने ही आपल्यावर तीच तेच होत आहे का? म्हणजे शिक्षण घेणं ही चुकीची गोष्ट आहे का? स्त्रियांनी शिक्षण घेणं ही चुकीची गोष्ट आहे का? हा एक प्रश्न उभा राहतो. तेव्हा समाज काय बोलणार? मुलीचे कपडे छोटे होते की मुलगी रात्री बाहेर फिरत होती? ज्या वेळेला अशा मुलींवर बलात्कार होतात, जे शाळेत असताना त्यांच्यावर बलात्कार होतात, हॉस्पिटलमध्ये असल्यावर बलात्कार होतात, अशा वेळेला समाजाकडे काय उत्तर असतं? आणि यशस्वीचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा अख्खं उरण पेटून उठलेलं, सगळीकडे आंदोलनं झाली, पण आजही ज्याने हे गुन्हे केले तो आजही जेलमध्येच पडीक आहे. त्याला यशस्वीला आजही न्याय मिळाला कुठे? निर्भयाचं झालेलं प्रकरण तिलाही 12 वर्षांनीच न्याय मिळाला ना. आणि अशा वेळी म्हणावं असं वाटतं, खरंच महाराज आज आम्ही तुमचे संस्कार विचार विसरलो आहोत. हो, खरंच विसरलो आहोत. जेव्हा तुमच्या आयुष्यात, तुमच्या जगाच्या आयुष्यात, तुमच्या स्वराज्यात जितक्या मायमाऊली सुखी होत्या तितक्या आता नाही राहिल्या. तुम्ही ज्या मायमाऊलींसाठी एवढं देश स्वतंत्र केलात तेवढं आज नाहीये. आणि अशा वेळेला त्या डॉक्टरचं जेव्हा बलात्कार होतो तेव्हा तिच्यासाठी एक कविता म्हणून सध्या जाम इंस्टाग्रामवर व्हायरल होते. ती म्हणजे मैं भी बिना कुंडी लगा कर सोती, मैं भी लड़का होती. मैं भी बिना कुंडी लगा कर सोती, काश मैं भी लड़का होती. सब कहते हैं लड़की को पढ़ने दो, पर जब लड़की पढ़ के डॉक्टर बनती तो उसके आंखों के मोती बनते. आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था ही खरंच आवडते. आजच्या काळात न्यायव्यवस्था ही बिघडलेलीच आहे, पण ज्या गोष्टी दिसतात त्यांचेही अजून पुरावे नसते. कोलकातामध्ये झालेल्या डॉक्टरवरील हल्ला, बलात्कार याचे अजून पुरावे कसले हवेत? ज्या वेळेला न्यायव्यवस्था म्हणते अजून पुरावे सापडलेत नाही त्याशिवाय आम्ही फाशी देऊ शकत नाही गुन्हेगाराला, पण त्या मुलीची अवस्था बघून अजून कोणत्या पुराव्याची अपेक्षा आहे आपल्याला? आणि अशा वेळेला आम्हाला दिसून येते आमची न्यायव्यवस्था. आपण मुलींवर संस्कार करतो, बाहेर जाऊ नको, कोणाशी बोलू नकोस, कुठे पार्टीला जाऊ नकोस, एन्जॉय करू नकोस, पण अशा वेळेला आपण आपल्या मुलाला का नाही सांगत की आया बहिणींचा आदर कर? ज्या वेळेला आपण मेणबत्त्या घेऊन आपली हळहळ व्यक्त करतो त्या स्त्री मंदिरातही सुरक्षित नाही, बलात्कार करणाऱ्याला आजही शिक्षा नाही. म्हणूनच अत्याचार होणाऱ्या मुलीला आजही न्याय मिळाला नाही. अत्याचार करणाऱ्या मुलीला आजही न्याय मिळाला. माकडाची शेपटी गेली, तो 2 पायावर उभा राहू लागला, तो चालू लागला, तो पळू लागला. त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला, त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला. त्यांनी ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या, पण स्वतःच्या मनाचे विचार ते अजूनच त्याचे नीचपणाने गेले. जेव्हा आपल्या भारताची न्याय व्यवस्था सुधरेल तेव्हा कुठेतरी स्त्रियांना दिवसाढवळ्या बाहेर फिरण्याची सवलत मिळेल. आज स्त्री बाहेर फिरणं तर सोडा, साधं कुठे डॉक्टर किंवा कोणत्या ड्युटीवर जायचं म्हटलं तरी तिच्या मनात भीती असते. शाळेत जाणाऱ्या 4 वर्षाच्या मुलींना किंवा 2 वर्षाच्या मुलींना सुद्धा शाळेत जायला भीतीच आहे. जर शाळेतील कर्मचारीच मुलीवर बलात्कार करू शकतो तर बाहेरचे सोडूनच द्या, मग मुले आहेत कुठे सुरक्षित? हा प्रश्न पहिला आम्हाला. स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी, अहो लढली होती की तीही रणांगणी. स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी, अहो लढली होती की तीही रणांगणी. आणि आजन्मासाठी बुलंद ठरणारी स्त्री जन्म ही तुझी कहाणी. हे शब्द जेव्हा कानी पडतात त्यावेळेला स्त्रियांनी आजवर घरापासून ते ऑफिसापर्यंत आणि अगदी दुचाकी शिकण्यापासून ते अवकाशात विमानांना झेप घेण्यापर्यंतचा सगळा प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा ठेवतो. आणि मग कुठेतरी आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन चालली आहे याची समज पडते. हे वास्तव आमच्या पुढे येतं. पण ज्या वेळेला घरातला बापच आपल्या मुलीवर बलात्कार करतो, जेव्हा भाऊच बहिणी आणि भावा
वाटते, तिच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो आणि बलात्कारासारख्या घटना घडतात आणि आजही आरोपीला अनेक वर्षानुवर्षे शिक्षा मिळत नाही आणि अत्याचार झालेल्या त्या स्त्रीला न्याय मिळत नाही ना, त्यावेळेला आमचं काहीच पिळवटून निघतो आणि मनाला अनेक प्रश्न भेडसावतात. नमस्कार, मी सायली पाटील याच विषयाला तुमच्या पुढे मांडण्यासाठी उभी आहे. विषय मांडते देशभरातील स्त्रियांवर होणारे अत्याचार. श्रोतेहो, ज्या वेळेला मी या विषयाकडे बघायला जाते ना, त्यावेळेला या विषयाची व्याप्ती समजून घेत असताना सगळ्यात आधी सुरुवात करावीशी वाटते ती माझ्या स्वतःच्या घरापासून, तुमच्या आमच्या घरात घडणाऱ्या गोष्टींपासून. कारण आज आपण आपल्या आईला काम करताना बघतो. आज आपला युवक असेल किंवा अगदी आई बाबांपासून सगळेच जण घरात समाज माध्यम वापरणारा प्रत्येक जण आपल्याला दिसतो. आजची युवा पिढी ही समाज माध्यमांकडे वळलेली दिसते. आज याच समाज माध्यमांमुळे देशभरातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या लोकांशी चर्चा करता येते, त्यांच्या पुढे विचारांची देवाणघेवाण करता येते, पण कुठेतरी घराच्या चार भिंतीत असणाऱ्या माणसांमधील संवाद मात्र खुंटत चाललाय. आणि याच्यामुळे कुठेतरी जर आपण पाहायला गेलो तर आज आम्ही मदर्स डे साजरा करतो, जो सोशल मीडियावर आम्हाला 100 वेळा दाखवला जातो. पण याच मदर्स डेला आम्ही विसरलो, स्टेटस आणि इंस्टाग्रामची स्टोरी टाकली की चपाती करत असताना आईचा भाजलेला हात आम्हाला दिसत नाही. मग कुठेतरी आई ही सुद्धा एक स्त्रीच आहे आणि घरातील होणारे संस्कार आणि घरातून होणारी स्त्रीची सुरुवात ही मला इथून करावीशी वाटते. आणि आपण ज्यावेळेला लाल रंगाकडे बघतो, म्हणजे फुलपाखरू असेल तर रंगीत संगीत फुलपाखराच्या मागे फिरायला किंवा रंगीत संगीत फुल स्वतःकडे जपायला कुणाला आवडत नाही. अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या कोतारांपर्यंत रंग प्रत्येकाला आवडतो. पण ज्या वेळेला प्रेमाचा लाल रंग हा प्रतीक सांगणारे आपण, लाल रंगाला प्रेमाचं प्रतीक सांगितलं जातं आणि प्रेमाच्या नात्यात लाल गुलाबही दिलं जातं. पण ज्या वेळेला हाच लाल रंग आजच्या युगातही 21व्या शतकातही जेव्हा स्त्रीला तिच्याच लाल रक्ताची अग्निपरीक्षा द्यायला लावतं ना, त्यावेळेला मग मनाला खंत वाटते. कारण आजही स्त्रीला दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमुळे ज्या देवळातल्या देवाला लाल कुंकवानं माखवतात ना, तीच देवळातली दारं त्या स्त्रीसाठी बंद केली जातात. आजही दिवस रात्र जी स्त्री घरात रांधते त्याच रांधणाऱ्या स्त्रीसाठी त्या 5 दिवसासाठी स्वयंपाकघराचं दार लांब ठेवलं जातं. एवढंच नाही तर आजही कांजारभाट समाजातील स्त्रियांना लग्नाच्या पहिल्या रात्री स्वतःचं कौमार्य सिद्ध करावं लागतं. मध्य प्रदेशातील स्त्रियांना आजही कुकरी परंपरेला सामोरं जावं लागतं. इतकंच नाही तर आजही अनेक स्त्रियांना खतना करावा लागतो. आणि मग या गोष्टी घडतात आणि हाच प्रेमाचा लाल रंग आमच्यात राहणाऱ्या स्त्रियांना अग्निपरीक्षा द्यायला लावतो ना, त्यावेळेला मग सगळ्या माणसांचं रक्त लाल केलेल्या विधात्याला म्हणावं वाटतं की जब बनाने वाले ने फरक नाही किया तो तू कोण होता हे फरक करनेवाला. असा आमच्यातला क्रांतीवीर जागा व्हावा लागेल. आणि हा क्रांतीवीर जेव्हा जागा होईल, हा जन्माला येईल ना, तेव्हा हाच लाल रंगाचा फरक करणारा किंवा याच लाल रंगामुळे स्त्रीवर अत्याचार होत तिला अग्निपरीक्षा द्यायला लागणारी ही जी काही व्यथा आहे ती कुठेतरी संपेल. आणि या लाल रंगाची दिलेली अग्निपरीक्षा यातून स्त्री कधीतरी मुक्त होईल. या पुढे पाहायला गेलो तर समाज माध्यम जी की आपल्याला भुरळ घालतात, या समाज माध्यमांवर कुठेतरी आमची मैत्री होते, आमचं प्रेम जुळतं. आणि प्रेम करणं ही वाईट भावना किंवा प्रेमाचं नातं हे वाईट नसलं तरी कुठेतरी श्रद्धा आफताब सारखी घटना घडते, यशस्वी शिंदे सारख्या मुलीचा हत्या होते. आणि मग कुठेतरी प्रेमाचा लाल रंग बाजूला सरतो आणि श्रद्धा आफताबच्या प्रकरणात घडलं तसं श्रद्धा यशस्वी यांच्यासारखी हत्या होते आणि 100 तुकडे होऊन मग कुठेतरी याच प्रेमाच्या लाल रंगाचा रक्तरंजित पाऊस आम्हाला पडताना दिसतो. म्हणजे स्त्री घरात सुरक्षित नाही, स्त्री कामाला जाते तिथे सुरक्षित नाही, तिथं प्रेम करू पाहिलं की तिथे सुरक्षित नाही, जिथे शिक्षणाचे धडे देऊन मुलीचं किंवा मुलाचं विद्यार्थ्याचं आयुष्य घडवलं जातं त्या शाळेत स्त्री सुरक्षित नाही. मग स्त्रीवरील अत्याचार थांबणार कधी आणि स्त्री सुरक्षित होणार कधी हा प्रश्न आमच्या पुढे येऊन ठेवतो. आणि मग कुठेतरी आमच्या स्वराज्याला घडवणारे ते शिवाजी महाराज आठवतात आणि पुन्हा एकदा छत्रपती तुम्ही परत या, पाहणार ही होणारी स्त्रीवरील अत्याचार ही व्यथा पहा, पुन्हा एकदा तुमचा स्वराज्य जागा करा, तुमच्या शिवगर्जना होऊ द्या आणि होऊ द्या कडेलोट, त्या कर्मस्तकावरून फेकून त्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना. तेव्हा कुठेतरी त्यांची अक्कल थाऱ्यावर येईल, त्या नराधमांना वचक बसेल आणि कुठेतरी कदाचित स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबतील. आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठी चूक ही न्यायव्यवस्थेची आहे. यात म्हणजे काहीच तिला मात्र शंका नाही, पण सुरुवात ही खरं तर घरापासून होणं अपेक्षित आहे. कारण आज आमच्या घरात राहणाऱ्या मुलीला, लहान बहिणीपासून स्वतःच्या मुलीपर्यंत 7च्या आत घराबाहेर पडू नको हे आम्ही शिकवतो.
छोटे नाही तर व्यवस्थित कपडे घाल, वागताना नीट वाग, चालताना नीट चाल, हे आम्ही सांगतो. पण 7च्या नंतर घराबाहेर पाडलेल्या मुलांना कसं वागावं हे आजही आमच्याकडे शिकवलं जात नाही. एकटी असणारी स्त्री ही संधी नाही तर जबाबदारी आहे, हे आमच्या मुलांना ज्या वेळेला शिकवलं जाईल ना, तेव्हा घरापासून ते अगदी काम करणाऱ्या ऑफिसापर्यंत स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि बलात्कार कुठेतरी थांबावेतील असं मला वाटतं. आणि ज्या न्यायव्यवस्थेनं आमच्या देशाला घडवलं पाहिजे, ज्या न्यायव्यवस्थेच्या हातात आमची सुरक्षा आहे, ती न्यायव्यवस्था महाराष्ट्र बंद करायची घोषणा होते त्यावेळेला तातडीनं संध्याकाळी बैठक बोलवते आणि महाराष्ट्र बंद होणार नाही अशी घोषणा करते. मग ज्या वेळेला निर्भया कोपर्डी इंदुमती सारखे बलात्कार घडतात तेव्हा निर्भयाच्या अत्याचार करणाऱ्या किंवा निर्भयावर बलात्कार करणाऱ्या त्या आरोपीला शिक्षा द्यायला मात्र आम्हाला 12 वर्ष जातात. ही खेदजनक बाब आहे. आणि ज्यावेळेला या गोष्टी बदलतील ना, ही न्यायव्यवस्था बदलेल, आपण घरातील मुलींना नाही तर मुलांना शिकवण द्यायला सुरुवात करू, त्यावेळेला कुठंतरी स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार कदाचित थांबतील असं मला वाटतं. आणि मग अशा वेळेला याही पुढे जाताना कवी वैभव जोशी लिहितात, जेव्हा स्त्रीला ते कवितेत मांडायला बघतात तेव्हा ते अतिशय सुंदर लिहितात की तुला भेटून कळले काय असते चांदणे, कसे तुझ्या देहात सदैव बसते चांदणे, आणि तसे नवी रात्री लाखो दिवे मी पाहतो, पण तुझ्या इतके कधीही लख नसते चांदणे. आणि मग असा प्रेम करणारा युवक जेव्हा तिच्या आयुष्यात येईल ना, तेव्हा कदाचित श्रद्धासारखे तुकडे होणार नाही आणि कुठेतरी घरापासून न्याय शिकवण मिळायची सुरुवात होईल. मुली नाही तर मुलांना शिकवण दिली जाईल. आमची न्यायव्यवस्था तातडीनं त्याला फाशी देऊन बाकीच्या नाराधमांचे गळे चिरेल. त्यावेळेला कुठेतरी हे अन्याय आणि हे अत्याचार, हे बलात्कार थांबतील. आणि या सगळ्यासाठी एक समाज म्हणून आपणही प्रयत्न करू इतकीच आशा व्यक्त करते. हाच माफक आशावाद मांडते आणि व्यासपीठाची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. संस्कार ग्रुपतर्फे आयोजित ही वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, या स्पर्धेचे हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी फक्त वक्तृत्व स्पर्धा इथे आयोजित केली होती आणि आता त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण यंदा चित्रकला स्पर्धा आयोजित करतोय. आणि खरंच त्यासाठी म्हणजे मी अभिनंदन करतो रवी वाघमारे सरांचं की हे एक छान एक संकल्पना आपल्या इथे राबवत आहेत ते. आणि इथे जे सगळे मान्यवर मगाचपासून बसलेत आणि अगदी शांत चित्ताने आपल्या इथे सादर केलेली भाषणं जे ऐकत आहेत आणि जी चित्रकला स्पर्धा सुद्धा तिथे चालू आहे, तर हे सगळं खूप छान पद्धतीने होतंय आणि अजूनही छान पद्धतीने व्हावं ही अपेक्षा आहे. आणि खरं तर ज्या प्रकारे माणसाला आर्थिक समृद्धी गरजेची असते, तशाच प्रकारे किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त विचारांची समृद्धी ही माणसाला म्हणजे विचारांची समृद्धी ही त्याच्यापेक्षाही त्या पटीने आपण आणखी गरजेचं असतं. आणि विचारांची समृद्धी ज्या प्रकारे त्याला म्हणूया आपण की ती वाढवली पाहिजे आणि असे कार्यक्रमच त्याला हातभार लावत असतात आणि असे कार्यक्रम आयोजित केले जावे आणि जास्त संख्येने केले जावे ही एक अपेक्षा आहे. आणि आपला समाज जो डोंगरकोळी आणि हा महादेवकोळी आदिवासी समाज आहे, हा अत्यंत म्हणजे काबाड कष्ट करून वरती आलेला समाज आहे. आपल्या आधी पूर्वज पाहिले म्हणजे आपले आजोबा पणजोबा यांनी काबाड कष्ट केले. आपल्याला शिक्षणाचा अधिकार पण सुद्धा नव्हता त्या काळी कदाचित, पण आता आपली पिढी शिकते, एक चांगली प्रगतीचा आलेख त्यांचा उंचावत आहे आणि असाच उंचावत राहावा आणि या समाजातूनच एक चांगली नवीन पिढी घडावी या दृष्टिकोनातून जो हा नृत्य उपक्रम राबवला गेला इथे, तो खरोखर कौतुकास्पद आहे. मला गेल्या वर्षी इथे यायला जमलं नाही कारण माझ्या पुस्तकाचं थोडं कार्यक्रम होतंय, पण त्याबद्दल मी खरं तर रवी वाघमारे सरांची माफी मागतो. पण यंदा त्यांनी तिथे मला अगदी आवर्जून बोलावलं आणि आवर्जून बोलावण्याच्या ऐवजी इथे येणं हे माझं कर्तव्यच मी समजतो आणि त्या कर्तव्याने मी इथे आलो. आणि अगदी परीक्षक म्हणून मला तिथे बसण्याची संधी रवी वाघमारे सरांनी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि इथे जी भाषणं झाली ती खरोखरच म्हणजे आपली जी पिढी आहे, मी बघतोय, मी सुद्धा इथे ही शाळा बंद पडले ते पाहून खरंच मन विदीर्ण होतंय. इथे या पायरीवर मी भाषणं केलेली आहेत पहिली दुसरी तिसरीत असताना आणि आज ती इमारत हताश दिसते आणि तिथे मुलं नाही आहेत,
ठीक आहे, तो एक वेगळा भाग आहे. आपली शिक्षण व्यवस्था बदलत गेली, त्याच्यानंतर जे काही झालं त्याने ते घडलं कदाचित. पण कुठेतरी मनात खंत वाटते, मनाला कुठेतरी वेदना होतात की आज ती मुलांवाचून ती इमारत आहे. मी जाता येता नक्की त्या इमारतीकडे बघतो आणि कुठेतरी मनाला वेदना होतात. आज आम्ही तिथे शिकलो आणि फार काही मोठे घडलो किंवा मोठे झालो अशातली बाब नाही, पण जे काही आयुष्यात एक चांगल्या पद्धतीने वागतोय, चांगल्या पद्धतीने चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतोय, त्या या शाळेने आम्हाला शिकवलं, या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला शिकवलं. आणि ती शाळा आज बंद आहे, हताश दिसते, ते खरंच मन विधिन्न करतंय. पण इथे बसलेले हे सगळे आपली जी नवीन पिढी आहे, या पिढीने पुढे जाऊन खूप काही घडवायचं आहे, खूप काही उभं करायचं आहे. आणि ही अपेक्षा, मी त्यांची भाषणं ऐकून नक्कीच मनाला एक आशावाद वाटतोय की नक्कीच ही नवीन पिढी एक पाऊल पुढे जाऊन नक्कीच काहीतरी चांगलं घडवेल, चांगलं नव्हे उत्तम घडवेल. तर तुम्ही सगळे इथे जमलात, सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि एक आशावाद बाळगतो की याच्यापेक्षा पुढे. आणि केसरीनाथ सरांनी मागाशी जो विषय काढला की आपण निबंध स्पर्धा भरवायला पाहिजे, खरंच निबंध स्पर्धा सुद्धा आपण भरवायला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न पुढल्या वर्षी नक्की करूया. नक्कीच सर करूया आपण निबंध स्पर्धा सुद्धा. आणि हा 15 ऑगस्ट रोजी म्हणजे सादर करणार आहोत, आपला कार्यक्रम होणार होता, पण काही कारणास्तव तो पुढे ढकलला गेला. आणि एक वाटतं की आज सोशल मीडियाचा एक जमाना आहे, अगदी कोणी रील स्टार इथे आणला तर खूप मोठी गर्दी इथे उसळेल. पण काही वैचारिक गोष्टींसाठी ठीक आहे, कधी कधी संख्या कमी असते, पण तिथे विचार खूप महत्वाचे असतात. तर मी सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथे रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्यासपीठावर विराजमान असणारे अर्थात आपल्या तिन्ही गावचे, चारी गावचे पंच, सन्माननीय पेडवी साहेब, शिवराम पेडवी साहेब, आमचे अण्णा, तसेच सेवानिवृत्त शिक्षक सन्माननीय केसरीनाथ गुरुजी, पुन्हा गोपाळ पाटील गुरुजी, आमचे मित्र महेश भोईर, दत्तारामजी थळे, तसेच आमचे मोठे बंधू केसरीनाथ भोईर, केसरीनाथ वाघमारे, याच्या सोहळ्यासाठी उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या सर्व छोट्या दोस्तांना, मी आज सकाळी 8 वाजल्यापासून इथे आहे. मित्रांनो, कार्यक्रम म्हटला की त्याची सगळी जुळवणी करणं फार मोठं जिकिरीचं काम असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. आम्ही संस्कार ग्रुप हा जो याची जी निर्मिती झाली, त्या निर्मिती पाठीमागे एकच कारण आहे की जो आपला समाज आहे, या आपल्या समाजाचं आपण काहीतरी देणं आहोत. त्या आपल्या समाजासाठी आपण देणं असल्याने काहीतरी आपल्याला आपल्या समाजासाठी करावं, ही त्याच्या पाठीमागची तळमळ आहे. मित्रांनो, तिकडे मराठा समाज आहे, इकडे धनगर समाज आहे, इकडे बेलदार समाज आहे. प्रत्येक जण आपल्या समाजासाठी काही ना काहीतरी करू इच्छितोय. पण आज आपला जो समाज आहे हा विखुरला गेलेला आहे. काही काय कळत नाहीये. राजकारण्यांनी त्यांच्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा वापर करायचं ठरवलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, परवाच कोर्टचं एक जजमेंट आलेलं आहे. आपण आपल्या जातीसाठी आता आपल्याला काय करावं लागेल याचं एक जजमेंट दिलेलं आहे. आपल्या सवलती आता 80% गेल्यात जमा आहे. NT मध्ये NT1, NT2, NT3 अशा पद्धतीचं जे चाललेलं आहे, तसंच ST SC मध्ये देखील त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. आज आपल्याला देखील नॉन क्रिमिनल लागणार आहे. म्हणजे तुमच्या जातीच्या दाखल्याची तुमच्याकडे असलेल्या व्हॅलिडिटीची किंमत अतिशय कमी होत चाललेली आहे. आणि हे कुणालाही आपल्या जातीतल्या फार कमी लोकांना माहिती आहे. याचे एवढे दुष्परिणाम होणार आहेत मित्रांनो की या 2-3 वर्षानंतर आपल्या जातीचा एकही विद्यार्थी
नोकरीमध्ये सेवेमध्ये जाऊ शकत नाही. कारण तुम्हाला स्पर्धा करायची आहे. या बालमित्रांसाठी सांगतो की मित्रांनो, तुम्हाला पोरांना माहिती नसेल आपल्या आजोबा पणजोबा काय अवस्थेत ते राहत होते. या इथेच बाजूला ब्राह्मण समाज होता आणि त्या ब्राह्मण समाजाच्या इथे ही मंडळी काम करायला जायची. अहो, त्यांना चहा सुद्धा देताना त्या पडवीत तिथे वेगळ्या कपामध्ये वेगळ्या पेल्यामध्ये असायचा. तो स्टीलचा तेव्हा नव्हताच, पितळेचा. आणि तिथे पूर्वी आपले एवढे हाल करायची ही मंडळी. आणि आता हाच परिणाम आता दिसायला लागलेला आहे. याच्या पाठीमाग हा प्रपंच करण्याच्या पाठीमागचं उद्दिष्टच एक आहे. तुम्हाला तुमची जाणीव करून द्यायची आहे. तुम्हाला स्पर्धेमध्ये आता उतरायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्पर्धेत उतरत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार 100% नाही म्हणजे नाही. आशिषने सांगितलं आता, ही शाळा, ही माऊली, या माऊलीमध्ये आम्ही खेळलोय, या माऊलीमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि ती आज ओस पडलेली आहे. कारण का? कारण एकच आहे, आपला जो सुशिक्षित वर्ग आहे हा सुशिक्षित वर्ग एकत्र येत नाही. आणि या सुशिक्षित वर्गाने एकत्र यायला पाहिजे. का आपल्यात धमक नाही एवढी? आपण शाळा चालू करू शकत नाही का? आज तुम्हाला एवढी लेकरं दुसऱ्या शाळेमध्ये जात आहेत. अरे घ्या, कोणीतरी पुढाकार घ्या. आणि आपल्या इथे एवढी इमारत आहे सुसज्ज, असा तुम्हाला एरिया कुठे बघायला मिळायचं नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही एकत्र या. कुठेतरी राजकारण करू नका मित्रांनो. हे बघा, ही अवस्था बघा काय होते ती. या आताच्या पुढच्या पिढीने असा विचार करायला पाहिजे की आपल्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल, आव्हानं काय, देशामध्ये बाहेर काय आव्हानं चाललेली आहेत, ह्याचा विचार कराय. अरे नुसते खेळ 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 रात्रंदिवस खेळ करू नका. मुलांच्या आयुष्याचा खेळ तुम्ही चालवलेला आहे. आणि तो जर खेळ एकदा बळावला की पुन्हा तुम्हाला तुमच्या मुलाला तुमच्या हातात धरता येणार नाही. आणि त्या मुलांची अवस्था आपल्याला बघवणार नाही. याच्यामुळं नवीन ज्या आशिष सारखी जी मुलं आहेत, वैभवी सारखी मुलगी आहेत, आज वैभवीचा मला अभिमान वाटतो. आज ती मला वाटतं वकिली झालेली आहे, वकील झाली. अशीच एक चांगला लेखक आहे. याच्यापेक्षा तो काय म्हणावं लागेल. आज तुमचा साहिल इथे आता तो परीक्षण करतोय, एक चांगल्या पद्धतीचा मोठा कलाकार आहे तो. अरे पण ह्या लोकांना सुद्धा तुम्ही थोडंसं प्रोत्साहन द्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आपली जी पुढची पिढी आहे ती त्या पिढीचं कौतुक केलं जाईल. तुम्हाला माहिती नसेल, आज आपला महाराष्ट्र मला वाटतं न्यूजवर आपली विद्यार्थिनी कुठे कुठेपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे, आम्हाला आशिषचा अभिमान आहे, आम्हाला वैभवीचा अभिमान आहे, आम्हाला तुम्हाला लेकरा सगळ्यांचा अभिमान आहे. पण तुम्ही लेकरांसाठी या पालक वर्गाने जागरूक राहायला पाहिजे. हा संस्कार हा आमच्या दोघांचा नाही, हा संस्कार ग्रुप हा 4 पाड्यांचा आहे. अरे तुम्ही तन मन धनाने इथे यायला पाहिजे. बाकीच्या गोष्टीला अरे तुम्हाला माहिती आहे की एखादा सोहळा असेल, एखादी पालखी असेल तर आपण सगळे कसे अगदी स्वैराचार नसल्यासारखं असं धावत असतो. पण आता ह्या मुलांचं कौतुक करायला पाहिजे. मुलं आपली मोठी व्हायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. अरे आता तुम्हाला बाकीच्या समाजामध्ये बघा काय चाललेलं आहे. मराठा समाज एक जरांगे बोलतोय आणि लाखो समुदाय एकत्र येतोय. पण तो समुदाय कशासाठी येतोय? त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी येतोय. आणि आपण काय करत बसलोय ह्याचा प्रत्येकाने विचार करा. नवीन पिढीला मी पुनश्च एकदा मी मोठा असून सुद्धा विनंती करतो की ही शाळा आहे, या शाळेमध्ये तुम्ही काहीतरी उपक्रम राबवा, मुलांसाठी उपक्रम राबवा की बाबा नाही 8 ते 9 पर्यंत 8 ते 10 पर्यंत रात्री आमची मुलं इथे अभ्यासाला बसतील. असं काहीतरी उपक्रम राबवा की जेणेकरून त्या माऊलीला देखील बरं वाटेल. अहो स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर आपण आपल्या मुलाला तशा पद्धतीने वागवायला पाहिजे. तुम्ही मुलाला सांगता मुलं आमची बिघडली, मुलं आमची मोबाईल वापरतात. अरे पण मुलांचा बाप आणि आईच किती वेळ मोबाईल वापरते याचा सुद्धा विचार करा. मुलांच्यावर आपण सहज खापर पाडतो की अरे मुलगा माझा ऐकतच नाही. अरे पण तो ऐकत कसं? तुमचं घरातलं देखील वातावरण तसं असायला पाहिजे. ही मुलं, छोटी मुलं फक्त बघत असतात आणि त्याचंच ते अनुकरण करतात. त्याच्यामुळं आपलं देखील वागणं तसंच असायला पाहिजे. तुम्ही थोरा मोठ्यांनी देखील याच्याकडे लक्ष ठेवा.
आपली मुलं आहेत, आपल्या घरात छोटा मुलगा नसेल तरी शेजारचा देखील आपलाच मुलगा आहे असं गृहीत धरून त्याच्याशी तुम्ही वागा आणि त्याला चांगलं वाईट समजावून सांगा. खेळायचं असेल ना तो 2 दिवस 2-4 दिवस सगळ्या फकीरपणा, नांदाईपणा, थळेपणा, खारपणा 4 दिवस काय धम्माल करायची ती करा. 4 दिवस करा. आई वडील सगळ्यांनी खेळा. अरे पण तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गेले अहोरात्र 12 महिन्यातून 9 महिने त्याच्यावरच जातात तुमचे. हे कुठेतरी थांबवायला पाहिजे बाळांनो. आणि पुढची पिढी, त्या पिढीला तुम्ही असं वारंवार सांगितलं नाही तर ती पिढी तुम्हाला देखील माफ करणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. तेव्हाच ते होतील. तुम्ही बाबा मला सांगितलंच नाही, मी खेळायला जातो तर तुम्ही मला सांगितलंच नाही, ही आपली जबाबदारी आहे. आणि सगळ्या सिनियर सिटीजन्सना सुद्धा धन्यवाद. यानंतर आपलं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग चालू आहे आणि याच्या क्रेडिटचा तर ते म्हणजे सनील पेडवी आला. तर मी सनील पेडवी याला इथे आमंत्रित करते आणि वाघमारे सरांना विनंती करते की त्यांनी त्याचे सत्कार करावा. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये 2 महत्त्वाचे टप्पे होते. एक वक्तृत्व स्पर्धा होती आणि दुसरं म्हणजे चित्रकला स्पर्धा. आणि चित्रकला स्पर्धेच्या सगळ्या गटांचं परीक्षण केलेलं आहे ते म्हणजे सानिल पेडवी. तो एक सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून श्री संस्कार ग्रुप अध्यक्ष आणि या ठिकाणी व्यासपीठावरील जमलेले सर्व मान्यवर. संस्कार ग्रुप तर्फे गेल्या वर्षापासून या स्पर्धा आयोजित केल्या आणि जेव्हा आम्हाला पालकांना, मी एक पालक म्हणून बोलतो, की समजलं की विविध स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. खरं तर जे होतकरू विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थ्यांपुढे इतर विद्यार्थी जेव्हा बोलत असतात तेव्हा शाळांमध्ये आम्ही स्पर्धांमध्ये बघतो की जी न बोलणारी मुलं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक नवं चैतन्य निर्माण होतं आणि पुढल्या वेळेला तरी मी भाग घेईन अशी त्यांच्यामध्ये उमेद जागी होती. श्री वाघमारे सर यांनी हे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरं तर व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे की मुलं सगळी होतकरूच असतात आणि त्यांच्यामध्ये अनेक टॅलेंट हे लपलेले असतात. फक्त संधीची त्यांना आवश्यकता असते, व्यासपीठाची आवश्यकता असते, म्हणजे ती व्यक्त होत असतात. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असं व्यासपीठ खूप कमी वेळा उपलब्ध होतं आणि ते जर व्यासपीठ त्यांना उपलब्ध झालं तर ती किती चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात ते आपण आता विविध भाषणं जी या ठिकाणी मुलांनी केली की अरे हा तर गावात धावणारा उन्हाळणारा असा मुलगा, आपण किती व्यासपीठावर सुंदर सुंदर विचार मुलं मांडू शकतात हे आपल्याला इथे अनेक विद्यार्थ्यांनी विविध गटामध्ये जी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सादर केलं त्याच्यावरून दिसलं. म्हणजे आपल्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा जर व्यासपीठ मिळालं तर ती नक्की पुढे येऊ शकतात. अशा संधीची त्यांना आवश्यकता असते आणि वाघमारे सरांच्या कल्पनेतून संस्कार ग्रुप या माध्यमातून त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. आपण आशा करतोय की विविध स्पर्धा अजून व्हायला पाहिजेत, पण त्याच्यासाठी मनुष्यबळ इतर सगळंच म्हणजे गरज असते. कारण एवढं सगळं जमा करणं आणि ते घडवून आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. आपल्याला म्हणजे आलं आणि सगळं व्यासपीठ उपलब्ध दिसलं, सगळ्या साधनं उपलब्ध दिसली, मुलं उभी राहिली, पण त्याच्या मागची त्यांची धडपड, त्यांना करावे लागणारे प्रयत्न ही निश्चितच खूप मोठे प्रयत्न आहेत. तर असा कार्यक्रम जो त्यांनी सुरू केलाय तो मुलांसाठी पुढे सुरू राहावा अशी आपण सर्वांनी आशा करूया. असे एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व आपल्या पंचक्रोशीतले मान्यवर, तसेच माझे गुरुवर्य आदरणीय वाघमारे सर, उपस्थित पालक वर्ग, या दोन्ही स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट झालेले सर्व विद्यार्थी आणि त्यांचे आवर्जून जागरूक असणारे असे पालक. संस्कार ग्रुप 2023-24 म्हणजे गेल्या वर्षी संस्कार ग्रुपची प्रथम वर्ष आणि त्या ग्रुपने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली
त्या स्पर्धेस अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. आणि हा एक स्तुत्य उपक्रम आम्ही सर्व जास्त श्रेय त्यात वाघमारे सर, भोईर सर आहेत, सर्व विद्यार्थी मंडळ आहे आणि त्यात आम्ही नवशिके एक प्रयत्न करतोय की यापुढेही हे वर्ष किंवा यापुढेही या स्पर्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पाडल्या जातील आणि त्यासाठी सर्व पालकांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग हा आवश्यक आहे. आपल्या घरातला आपला मुलगा पाल्य किंवा आपल्या आजूबाजूची जी मुलं आहेत की त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं की जेणेकरून त्यांच्या अंगी असणारे जे सकारात्मक गुण आहेत, भाषण बोलणं किंवा एखादं गाणं त्यांना सहज घरी म्हणता येतं, पण तेच गाणं किंवा तेच 4 शब्द ज्या वेळेला माईक समोर असणाऱ्या मंडळींसमोर बोलणं हे धाडस एक त्यांना कॉन्फिडेंटली ते बोलू शकतात, त्यांच्यातली भीती घालवून ते बोलू शकतात किंवा जे चित्र त्यांना कागदावर काढावंसं वाटतं ते मुक्तपणे ते एक स्पर्धा म्हणून त्यात भाग घेतील आणि यासाठी जास्तीत जास्त त्यांना पालकांनी पुश केलं पाहिजे, पुढे पाठवलं पाहिजे. त्यामुळे पालकांचं सुद्धा कौतुक आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक आहे आणि असं एक व्यासपीठ या संस्कार ग्रुपने आपल्याला मिळवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व या संस्कार ग्रुपच्या टीमचे मनपूर्वक आभारही मानते, त्यांचं कौतुकही करते आणि मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी आता होणार आहे. मी प्रथमतः वक्तृत्व स्पर्धेची बक्षिसं जाहीर करेन. प्रथम गट होता 1ली ते 4थी आणि 1ली ते 4थीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे मंत्र विनोद पेडवी यांनी. मी शिवराम पेडवी सरांना विनंती करते की त्यांनी या आर्यचे कौतुक करायचे आहे. 1ली ते 4थी गटामध्ये प्रथम क्रमांकाला 500 रुपये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट असं बक्षिसाचं स्वरूप आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाला 300 रुपये ट्रॉफी आणि मानपत्रक असं बक्षिसाचं स्वरूप आहे आणि तृतीय क्रमांकाला 200 रुपये मानपत्रक आणि ट्रॉफी. काव्य अतिश भोईर. मी केसरीनाथ गुरुजींना विनंती करते की त्यांनी काव्याचे कौतुक करावे. काव्य अतिश भोईर तृतीय क्रमांक. मी विनंती करते की महेंद्र भोईर सरांनी आस्थाचे कौतुक करावे. द्वितीय क्रमांकाला 500 रुपये मानपत्रक आणि ट्रॉफी असं बक्षिसाचं स्वरूप आहे. वृथा गुरुनाथ भोईर. मी वृथाला आमंत्रित करते. मी विनंती करते की दत्ताराम यांनी वृथाचे कौतुक करावे. मी अंतराला विनंती करते की तिने व्यासपीठावर यावं. अंतरा संदेश भोईर. 10वी गटामध्ये तृतीय क्रमांकाला 500 रुपये मानपत्रक आणि ट्रॉफी असं बक्षिसाचं. बाकीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अवंतीसाठी. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आकांक्षा महेश पेडवी हिने. मी आकांक्षाला विनंती करते की तिने व्यासपीठावर यावं. 700 रुपये मानपत्रक आणि ट्रॉफी असं बक्षिसाचं स्वरूप खुल्या गटातील द्वितीय क्रमांकासाठी. सायली सचिन पाटील हिने. मी विनंती करते की सगळ्यांनी मिळून सायलीचं कौतुक करावं. इथे एक बाब नमूद करावीशी वाटेल की सायली ही एक पत्रकार आहे. जय महाराष्ट्र या मराठी न्यूज चॅनेलवरती एक पत्रकार म्हणून ती कार्यरत आहे आणि आम्ही आशा करतो की आमच्या या कार्यक्रमाची छोटेखानी कार्यक्रमाची बातमी तुझ्या चॅनलवर नक्की आली पाहिजे. सायली सचिन पाटील. 1,500 रुपये मानपत्रक आणि ट्रॉफी. पहिला गट होता 1ली ते 4थी आणि 1ली ते 4थी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे मंत्र विनोद पेडवी यांनी. सर्वांनी टाळ्या वाजवून मंत्राचे कौतुक करायचे आहे. चित्रकला स्पर्धेत पटकावलेला आहे रुद्र रुपेश भोईर याने. आहे प्रथा चंद्रकांत पेडवी हिचा. मी प्रथाला विनंती करते की तिने व्यासपीठावर यावं. स्पृहा प्रसाद पाटील हिने. मी स्पृहाला रिक्वेस्ट करते की तिने व्यासपीठावर यावं आणि वाघमारे सर आशिष सर या दोघांना एकत्रितरित्या मी स्पृहाचं कौतुक करण्यासाठी सांगते.
मी यदेशला विनंती करते की त्याने व्यासपीठावर यावं. यांना मी विनंती करते की त्याने ओवीचं कौतुक करावं. 8वी ते 10वी गट चित्रकला स्पर्धा वेद शशिकांत पेडवी याने. मी वेदला विनंती करते की त्याने व्यासपीठावर यावं. त्याने खूप सुंदर चित्र काढलेलं होतं. वेदचे कौतुक करावे. सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे सलोनी मच्छिंद्रनाथ पाटील हिने. मी सलोनीला विनंती करते की तिने व्यासपीठावर येऊन क्रमांक पटकावला आहे. कविता शशिकांत दळवी हिने. मी कविताला विनंती करते की तिने व्यासपीठावर यावं.